मंडळी नमस्कार. विषय जो आहे ना, तो विषय आहे टाटांच्या गाड्यांचा बिल्ड क्वालिटीचा. आता टाटा ज्या आहेत ना, ते बिल्ड क्वालिटी आत्ताच देत नाही आहेत, तर त्या जवळ-जवळ सुरुवातीपासून देतात. म्हणजे ज्यावेळी इंडिका गाडी लॉन्च झाली ना, तेव्हापासून टाटांच्या गाड्यांना बिल्ड क्वालिटी असते. म्हणजे सुरक्षित गाड्या देतात आणि सेफ गाड्या देतात. याचं कारण म्हणजे काय ना, की माझ्याकडे 2009ला इंडिका डी-एल-ई होती. त्यानंतर ती गाडी देखील खूप छान होती डिझेलमध्ये आणि त्यानंतर मी 2014ला इंडिगो जी आहे ना, इंडिगो सी-एस ही गाडी घेतली होती आणि मी गोव्यावरून येताना खंबाटकी घाट ज्यावेळी क्रॉस केला ना, त्यावेळी उताराला माझा अपघात झाला आणि त्यामध्ये जवळ-जवळ 4 ते 5 पलट्या गाडीने घेतल्या आणि जवळ-जवळ आम्ही 4 लोकं होतो गाडीमध्ये. त्यावेळी आम्हाला टाटाची जी गाडी आहे ना, इंडिगो, त्या गाडीने जीवनदान दिलं होतं. म्हणून मी आजपर्यंत टाटांचं जे आहे ना, ते पूर्णतः टाटांच्या ज्या गाड्या आहेत ना, त्याबद्दल मला खूप प्रेम आहे. झालं काय ना, की आता जवळ-जवळ 19-20च्या नंतर आहे ना, टाटांच्या ज्या गाड्या आहेत ना, त्यांची व्हॅल्यू ही आता प्रत्येक माणसाला कळाली आहे. म्हणजे काय होतं ना, की टाटांच्या ज्या गाड्या आहेत ना, त्या ॲटलीस्ट म्हणजे ॲक्सिडेंट झाला ना, तर त्यामध्ये आपली फॅमिली जी असते ना, ती सुरक्षित राहते. कारण मला स्वतः अनुभव आहे. मला टाटांच्या गाडीमुळे जीवदान जे आहे ते परत मिळाले, म्हणजे नवीन जीवन मिळालेलं आहे. इंडिगो जी गाडी आहे ना, या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारच्या एअरबॅग नव्हत्या त्यावेळी किंवा मार्केटिंगही नव्हतं. म्हणजे माणसं आहे ना बाहेरची, आपल्याकडे जर टाटाची गाडी असेल ना, तर म्हणजे कमी समजायचे. पण खरं सांगू, पहिल्यापासून टाटांच्या गाड्या ह्या मजबूत आहेत. त्याचबरोबर ॲव्हरेजला देखील चांगल्या आहेत. मंडळी, तुम्हाला जर टाटांच्या गाडीबद्दल अनुभव आले असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर पुढे पाठवा, शेअर करा.